प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास 30 लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की 16, 17 ते 23, 24 या कालावधीत आपण 13 लाख घरं बांधली। त्यानंतर आवास प्लस मधली आपली जी 2018 ची यादी होती त्या यादीमध्ये एकूण 28 लाख लोक होते। आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात 30 लाख घरं दिली। त्यामुळे त्या आवास प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही। आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे 30 लाख घरं त्यातले 3 लाख पूर्णही झाली। या 30 लाख घरांना आपण ॲडिशनल 50,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो। पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे। तर म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या संदर्भातल्या घोषणा केल्या। त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही। जे काही आपण वेगवेगळे प्रस्ताव या ठिकाणी करतो ज्यामध्ये बीडीडी चाळ असेल, जीटीबी नगर असेल, बांद्रा रिक्लेमेशन असेल, आदर्श नगर असेल, मोतीलाल नगर असेल, एसव्हीपी नगर असेल, प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुनर्वसित लोक करून अधिकची आपण निर्मिती करतो। म्हाडाच्या 56 वसाहतीची योजना आपण केली आहे, त्या संदर्भात सेवा शुल्क आपण माफ केलेलं आहे। म्हाडा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती करता देखील आपण अभय योजना त्या ठिकाणी तयार केली आहे। स्वयं पुनर्विकासाचं अधिमूल्य हे देखील आपण त्या ठिकाणी कमी केलेलं आहे। अमीनभाई कमाटीपुराचा देखील आपण 33/9 पुनर्विकासाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टेंडर काढून आता त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे। मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचं नवीन धोरण आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे। स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आपण एक कमिटी तयार केलेली आहे आणि अतिशय चांगल्या शिफारसी आल्यामुळे त्यालाही आपण चालना दिली आहे। जवळपास 1600 इमारती आता या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये त्या ठिकाणी पुनर्विकास करतायत। आपलं जे काही विशेषतः जलजीवन मिशन आहे या जलजीवन मिशनचे कामं जे अर्धवट राहिलेले आहेत त्या संदर्भात मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च केले आहेत, पण जे काही सुरुवातीच्या काळातल्या डिझाईनच्या चुका असतील किंवा बाकी गोष्टी असतील, आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला 44,000 कोटी रुपये अजून लागणार आहेत। 44,000 कोटी, 44,000 कोटी, 44,000। माझं काही आता या नाही 44,000 आहे, ॲडिशनल आहे, ॲडिशनल 44,000 आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 कोटी रुपयाचा हुडकोशी आपण टायप केलाय। ते 15,000 कोटी रुपये आणून आपण एक काम करतोय, शासनाने निर्णय घेतलाय, पण आता हे दायित्व आपण स्वीकारलेलं आहे। टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण केंद्र सरकार आता द्यायला आपण त्यांना प्रस्ताव पाठवलाय, पण त्यांचं म्हणणं आहे की तुमची राज्याची एक प्रकारे चूक आहे। तुम्ही जेव्हा डिझाईन केली योजना त्यावेळी अनफॉर्च्युनेटली अनेक ठिकाणी आपल्याकडे याचं डिझाईन करताना अधिकाऱ्यांनी घर बसल्या डिझाईन केलं आणि त्यामुळे त्यातल्या अडचणी आल्या। पण आता नीट याच्या संदर्भात एजन्सीज लावून थर्ड पार्टीचं परीक्षण करून प्रत्येक ही जी योजना आहे त्याला पूर्ण करण्याकरता किती निधी लागणार आहे त्याची फेर प्रशासकीय मान्यता ही आपण करतो आणि फेर प्रशासकीय मान्यता करूनच त्याला आपण निधी देणार आहोत। 15,000 कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून देतो। हो, ते तर आता काल अनाउन्स केलं ना। यासोबत काही अजून विषय आहेत, आता त्या सगळ्या विषयांमध्ये मी जात नाही। मुख्य विषय आपला हो ते करणार ना। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं मोठं जाळं आपण तयार करतो। आतापर्यंत मुंबईमध्ये जी मेट्रोची लांबी कार्यरत आहे ती लांबी जवळपास 91 किलोमीटरची आहे। या 91 किलोमीटरच्या लांबीमध्ये रोज जवळपास 9,50,000 प्रवासी हे प्रवास करतायत आणि आता पुढच्या 2 वर्षामध्ये या 91 किलोमीटर सोबत अजून 132 किलोमीटरची लांबी ही कार्यान्वित होईल।
आम्ही निर्णय केला आहे की दरवर्षी 50 ते 60 किलोमीटर काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईची कनेक्टिव्हिटी ही त्यातनं वाढणार आहे। पुण्यामध्ये तोही 15 मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता, तो आता 7.37 मिनिटापर्यंत खाली आलेला आहे। त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो। विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे। आपल्याला माहिती आहे की 2013 नंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला त्यावेळी म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर, त्यानंतर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आणि ही जी वाढ आहे, एकीकडे वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे, पण त्यातले समाधान आहे की यापूर्वीही गुन्हे घडत होते, पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं। कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो 99% हे गुन्हे हे जवळच्या लोकांकडून घडलेले असतात आणि म्हणून समाजाचं प्रेशर असायचं। आज महिला समोर येत आहेत, आज वेगवेगळ्या कमिट्या आपण तयार केल्या, कुठे विशाखा कमिटी आहे, कुठे अजून निर्भया कमिटी आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत, समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय। आता तू करू नको, समाज काय म्हणेल अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही। आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे। म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे, म्हणजे आता सध्या प्रिझम्पशन आपण हे केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो। आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे, पूर्वी वर्ष करायचं नाही। आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत गेलो। आता मला सांगताना आनंद वाटतो की आता ऑक्टोबर 2025 पर्यंत 60 दिवसात निर्गती ज्याची आपण करू शकलो त्याचं प्रमाण 87.8% आहे। म्हणजे जे पूर्वी 25 किंवा 24% असायचं 2019 ला आपण विचार केला 2020 ला तर ते 45% पर्यंत होतं, ते आता 88% पर्यंत गेलाय। आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90% वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचे डायनामिक नोंद होते। TISSO इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस, त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं। त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते, कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली। त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललंय। फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत। नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे। आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाइम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केलाय। लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास 99.1% या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोहोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या, त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती। पण हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं। ऑपरेशन शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात, परत आल्यानंतर पण एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला। आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्ड वर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध हा या ऑपरेशन मध्ये घेण्यात आला।
आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मुद्दा एक सातत्याने आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं, अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो. मुळामध्ये मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल, मुलगी असेल, घरातनं निघून गेली आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो. अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात. आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत, महिला आहेत, या संदर्भात साधारणपणे त्यांचा जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%. गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात, म्हणजे सापडतात. एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो. कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात. म्हणजे एक तर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात. आणि म्हणून आपण जर, कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये. आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस, फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात 1892 पैकी 1870 परत आले. म्हणजे 99% हा रेट आहे. किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे. 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे. त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही, वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो. आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. गेल्या 10 वर्षात, मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही. नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलंय, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही. पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये
एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत. गुणात्मक बदल आहे. आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देतात, मी देतच नाही. मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात. याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा, या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत. नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत. आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही. भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही. यासोबत खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्त्वाचं सगळ्या चर्चा येतात. आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. हे जे आपलं हेडक्वार्टर आहे महासायबर, हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे. आता जवळपास 4-5 राज्यांनी आपल्याला विनंती केली, आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे. कारण आपण एवढी कॅपॅबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे. आता 3-4-5 राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले. त्यातले 3 राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत. आणि 2 देश हे आता आपल्याला ते काम देतात महासायबरला, की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं. त्यातलं आज रात्री 8:30 वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल. आणि या माध्यमातून आता आपल्याकडे कॅपेबिलिटी आहे. आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी कॅपेबिलिटी वापरू शकतो. गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील, मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या, अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून झालंय. 100 पेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही सोशल मीडिया चालतो, या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली आहे किंवा निराशा दिसते आहे. त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था आहे. अंमली पदार्थ हा आज आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या संदर्भात एक 0 टॉलरन्सची आपण भूमिका घेतली आहे. अनेक वेळा लोक असं म्हणतात की बाबा इथे माल सापडतोय, तिथे माल सापडतोय. याचं कारण आहे की एक मोठं इंटेलिजन्सचं नेटवर्क तयार झालंय. केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना एका पेजवर आणलंय. सगळे राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत. आपण तेलंगणामध्ये जाऊन पकडलं, आपण दिल्लीमध्ये जाऊन पकडलं, कारण इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपण याची कारवाई सुरू केलेली आहे. आपण जर विचार केला तर साधारणपणे यामध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे आपण पकडलेलं आहे. त्याची सगळी माहिती ती देत नाही. आणि पकडल्यानंतर ते नष्ट करण्याचं काम आपण करतोय. म्हणजे ते पुन्हा सायकलिंगमध्ये यायला नको म्हणून दर 6 महिन्यांनी जेवढ्या वेगवेगळ्या युनिटमध्ये ड्रग पकडलं गेलं असेल त्याचं फॉरेन्सिक आपण त्याचा रिपोर्ट असतो. त्यामुळे त्या सगळ्या साठ्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपल्याला त्याची परवानगी मिळते. तो सगळा साठा आपण जाळून टाकतो. तो पुन्हा रिसायकलिंगमध्ये आपण येऊ देत नाही. आणि खूप ठिकाणून येतोय. असं नाही काय होतं याच्यामध्ये, हे MD वगैरे तर नाना भाऊ पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आपल्याकडे गुऱ्हाळ असायचं, कढईमध्ये उसाचा रस टाकला की आपले सराटे घेऊन आपण त्यातनं राब काढायचो आणि गुळ तयार करायचो. असं मेफेड्रॉन तयार होतं. साध्या कढईमध्ये तयार होऊ शकतं. हा एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे आपण ते मोठे मोठे ड्रग्ज जे आहेत महागडाचे ते तर आपण पकडतोय, ते बाहेरून यावे लागतात. पण या ठिकाणी हे ड्रग्ज जे आहेत हे अतिशय सिंपली तयार होत आहेत. आणि म्हणून याच्यावर इंटेलिजन्स व्यवस्था ठेवणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि कडक कारवाई करणे. म्हणूनच आपण ड्रग्सच्या संदर्भात 2 गोष्टी केल्यात. MPD आणि मोकामध्ये यांना घेतलेलं आहे, ते आपण लावतो.
आणि कोणी पकडलं गेलं, पेडलरही पकडला गेला, तरी फॉरवर्ड लिंकेज काय आणि बॅकवर्ड लिंकेज काय हे आपण शोधून काढतो. वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आलं की कंटेनरमध्ये ड्रग्ज येत आहेत. आता सगळ्या हे जे काही पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन लावलेले आहेत, ज्यातनं ते स्कॅन आपल्याला करता येतं आणि त्यातनं समजतं. पोस्टाने पाठवतायत, आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी वापरतायत. तेही सगळ्या लोकांना आपण हे सांगितलेलं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे. तिथे भेटी देऊन तिथली सिस्टीम जी आहे ती सॅनिटाईज करण्याचं काम आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होते आणि विशेषतः ज्या पोलिसांनी याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतला असेल त्या पोलिसांना आपण बडतर्फ केलेलं आहे, त्यांना सस्पेंड केलेलं नाही. थेट 311 खाली आपण त्यांना बडतर्फ केलेलं आहे. हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. यासोबत काही अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. मी आता त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर म्हणजे काही महिला अत्याचाराचे विषय ते देखील आपल्यासमोर ठेवले आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुद्दे मांडल्यात. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो. आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया महाराष्ट्र करतोय तेवढं इतर कुठेही होत नाही. आणि एकही अशी कंप्लेंट नाही की आम्ही अँटी करप्शनला तक्रार दिली आणि आमची तक्रार समोरच्याला मिळाली. आत्ता आपण जे सापळे करतो 99% सापळ्यांमध्ये आपण यशस्वी होतो आणि हे सुरूच राहील. आता याचं इंटरप्रिटेशन कोणी हेही करू शकतं की या घटना वाढतायत म्हणजे आपल्याकडे भ्रष्टाचार वाढलाय. माझं मत असं आहे जेवढे जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी पकडले जातील अशा गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन हे मला असं वाटतं की लोकांवर जरब आणेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो कमी होईल. एक राजकीय विरोधकांवर सूड भावनेने दाखल होत असलेले असे कुठलेच गुन्हे आपण दाखल करत नाही. टोळ्यांच्या दहशतीच्या संदर्भात देखील काही विषय आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई आपण केली आहे. आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 42 गुन्हे आपण दाखल केले आहेत. 182 आरोपी जे टोळ्यांच्या माध्यमातून काम करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई शहरामध्ये 17 गुन्हे आहेत, ठाणेमध्ये 14 गुन्हे आहेत, अहिल्यानगरमध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 45 आरोपी आहेत. MPDAच्या कायद्याच्या अंतर्गत 528 लोकांवर कारवाई केली आहे. त्यानंतर 55, 56, 57च्या अंतर्गत 5163 लोकांवर कारवाई केली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाया 2028 लोकांवर केलेल्या आहेत. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार सुटू नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या संदर्भात मी असं म्हणणार नाही की गुन्हेगारी नाही, कारण अनादी कालापासून अशी कुठलीच राजवट नाही की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, पण त्या प्रवृत्तीला ठेचण्याची शासनाची मनीषा आहे की नाही, इच्छा आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडायचं नाही हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळं करत असताना अनेक वेळा पोलिसांकडूनही चुका होतात, होत नाही असं नाही. इतकी मोठी सिस्टीम आहे, 2 लाख पोलीस आहे, पण त्यांनाही पाठीशी आम्ही घालत नाही. त्यांच्यावरही योग्य कारवाई करणं हा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणून मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो पोलीस मॉडर्नायझेशन मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. त्यातनंही सर्व्हिलन्सच्या सिस्टीम्स आहेत, मोठं CCTVचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपण CCTV वापरतो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपण वापरतो आहोत. त्यामुळे स्ट्रीट क्राईम तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आजकाल डिटेक्ट करू शकतो. आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आपण वेगवेगळ्या लोकांनी ज्या भावना मांडलेल्या आहेत आणि काही प्रकरणं देखील दिलेली आहेत, सगळ्या प्रकरणांचा मी उल्लेख केला नसला तरी त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू आणि त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता नाहीये माझ्याकडे, मागून देतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पुढेच जातोय, महाराष्ट्र पुढेच जाईल, महाराष्ट्र थांबणार नाही एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो.